मुंबईतल्या निकालानंतर महायुतीतच सुरू झालेल्या आरोप आणि प्रत्यारोपांची शिंदेंच्या शिवसेनेमुळे मुंबईत नुकसान झाल्याची भूमिका भाजपनं केंद्रीय नेतृत्वाकडे मांडल्याची सूत्रांची माहिती आणि त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनेही भाजपवर आरोप केले। समाधान सरवणकर यांनी भाजपवर मदत न केल्याचा आरोप केलाय। पाहूया टीव्ही 9चा हा स्पेशल रिपोर्ट। मुंबई महापालिकेच्या निकालावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतले अंतर्गत मतभेद समोर आले। शिंदेंच्या शिवसेनेमुळे मुंबईत नुकसान झाल्याचं भाजपनं केंद्रीय नेतृत्वाकडे सांगितल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। शिंदेंनी जास्त जागा लढल्यानं युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम झाल्याचं भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाला सांगितलं। त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या सूत्रांनी माहिती देत आमच्यावर भाजपनं फोडलेलं खापर चुकीचं असल्याचं म्हटलं। मुस्लिम बहुल भागात जागा मागितलेल्या नसताना लढण्यास भाग पाडलं असं शिंदेंच्या शिवसेनेने सांगितलंय। काही स्थानिक ठिकाणी भाजपकडून मदत झाली नाही असं शिंदेंच्या शिवसेनेचं मत आहे। भाजपकडून मदत न झाल्यामुळे जवळपास 11 जागी कमी फरकाने पडल्याचंही शिंदे सेनेच्या नेत्यांचं ठाम मत आहे। या 11 पराभूत झालेल्या उमेदवारांची आकडेवारीच शिंदेंच्या शिवसेनेकडून जारी करण्यात आली। वॉर्ड क्रमांक 121 प्रतिमा खोपडे 14 मतांनी पराभूत। वॉर्ड नंबर 32 मनाली भंडारी 84 मतांनी पराभव। वॉर्ड नंबर 128 अश्विनी दीपक बाबा हांडे 158 मतांनी पराभव। वॉर्ड नंबर 191 प्रिया गुरव सरवणकर 197 मतांनी पराभव। वॉर्ड नंबर 223 प्रिया पाटील 467 मतांनी पराभूत। वॉर्ड नंबर 41 मानसी पावसकर 596 मतांनी पराभव। वॉर्ड नंबर 194 समाधान सरवणकर 603 मतांनी हरले। वॉर्ड नंबर 201 सुप्रिया सुनील मोरे 750 मतांनी पराभव स्वीकारावा लागला। वॉर्ड नंबर 181 पुष्पा कोळी 839 मतांनी पराभव। वॉर्ड नंबर 143 शोभा जयाभाई 943 मतांनी पराभव। वॉर्ड नंबर 169 जय कुडाळकर 970 मतांनी पराभूत झाले। शिंदेंच्या शिवसेनेचे पराभूत उमेदवार समाधान सरवणकर यांनी भाजपवर मदत न केल्याचा थेट आरोप केला। आम्हाला पराभूत करण्यासाठी स्थानिक भाजपचे पदाधिकारी काम करत होते असा आरोप करून समाधान सरवणकर यांनी खळबळ उडवली। समाधान सरवणकर हे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांचे पुत्र आहेत। सदा सरवणकरांचाही माहीम विधानसभेत पराभव झाला। समाधान सरवणकरांना 14,989 मतं मिळाली तर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार निशिकांत शिंदेंनी 15,592 मतं घेतली। सरवणकरांचा 603 मतांनी पराभव झाला। वॉर्ड क्रमांक 191 मध्ये सदा सरवणकरांच्या कन्या आणि समाधान सरवणकरांची बहीण प्रिया गुरव सरवणकर यांचाही पराभव झाला। प्रिया सरवणकर यांना 13,039 मतं तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या विशाखा राऊत यांना 13,236 मतं मिळाली। 197 मतांनी प्रिया सरवणकर यांचा पराभव झाला। माहीम विधानसभेमध्ये आपण बघितलात तर भाजपकडनं पहिला काही फेऱ्यांमध्ये मदत होत होती, पण त्याच्यानंतर भाजपकडनं बिलकुल मदत झाली नाही। भाजपचे पदाधिकारी होते, पण एक विशिष्ट पदाधिकारी त्यांच्याकडनं असा मेसेज आला की आपल्याला यांना मदत कोणालाही करायची नाहीये आणि त्यांनी व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून आज अनेकांना मेसेज केले की ह्यांना मदत करू नका, आपल्याकडनं समोरच्यांकडनं काहीतरी आपल्याला आलेलं आहे। हे असे मेसेज मी सुद्धा वाचलेले आहेत। एक विशिष्ट पदाधिकारी आहे, ज्या लोकसभेला देखील त्याच पदाधिकाऱ्यांनी महायुती कशी ते हरेल यासाठी प्रयत्न केलेला। याबद्दल स्थानिक पातळीवर निश्चित काही अशा पद्धतीने कोणी काही केलं असेल तर निश्चित त्याचा तपास केला जाईल, चौकशी होईल। परंतु आमचा प्रयत्न जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून निवडून यावा यासाठीच होता। प्रत्येक मतदारसंघामध्ये काही हेवेदेवे असतात, त्या ठिकाणी काय झालं हे तपासलं पाहिजे आणि सरवणकरजी जे बोलतायत त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे देखील स्थानिक पातळीवर बघितलं पाहिजे। परंतु आम्ही महायुती म्हणून एक गठ्ठा होतो, एकमेकांच्या सोबत एकजुटीने उभे होतो। समाधान सरवणकरांच्या बोलण्यात किती तथ्य आहे हे तपासावं लागेल असं भाजपने म्हटलंय। मुंबईच्या निकालात भाजपचा स्ट्राईक रेट 65% तर शिंदेंच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट 32% राहिला। शिंदेंच्या सेनेचा स्ट्राईक रेट घटल्यामुळे महायुतीच्या कामगिरीवर परिणाम झाल्याचं खापर शिंदेंच्या शिवसेनेवर फोडलं जातं। मात्र शिंदेंच्या शिवसेनेनेही मुस्लिम भागात लढण्यास भाग पाडल्याचं सांगितलंय अशी सूत्रांची माहिती। त्यातच समाधान सरवणकरही उघडपणे बोलले, त्यामुळे निकालानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले।
निवृत्ती बाबरसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.